तर काही ते बघा पूर्ण दगडासारखे कलर आहे, म्हणजे दगडामध्ये लपून बसतो हा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसतो हा. तुम्ही बघितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्याला तुम्ही काय सांगता ते. बघू शकता तुम्ही साईज मस्त मोठी साईज आहे. नमस्कार मंडळी, आपल्या धीरज मेहर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गैतो का आपण आता चाललेलो आहेत बोटीवर आपली चिंबोरीची जाळी खेचायला. तर मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आणि आज पुन्हा एकदा आपण खेकड्याची जाळी उचलायला चाललेले आहेत. आपण 2 दिवस झाले लगातार आपण जाळी उचलतात. आपल्याला कालच्या दिवसात आपल्याला चिंबोरी वगैरे भेटलेली होती, पण ते आपल्याला छोटी चिंबोरी भेटलेली, म्हणजेच मोरकुडा आपल्याला भेटलेली. तर आज आपण आपले जिकडे जाळी टाकलेत तिकडे आपण आता पोचलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता, पप्पा आणि मी आज सुद्धा आलेले आहे. 2 दिवस झाले आपण इथं आहेत आणि आपल्याला सध्या दगडी चिंबोरं पाहिजे ते आपल्याला भेटलेलं नाही. तर बघूया आज आपल्याला दगडी चिंबोरं आपल्याला भेटते की नाही. कारण पहिल्याच दिवशी आपल्याला शिवण म्हणजे लॉबस्टर भेटलेली आणि कालच्या दिवशी आपल्याला छोटे खेकडे भेटलेले होते. आता बघूया आज काय भेटते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत राहा. शेवटपर्यंत आपली व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 जाळी खेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या आता 2 जाळी आपण खेचलेल्या आहेत आणि आपण आता तिसरी जाळी सुद्धा खेचणार आहेत, आपली बॉटल खेचणार आहेत. आणि आपण 2 जाळीमध्ये आपल्याला बघा काय आलेलं आहे, आपल्याला मोठ्या साईजचा ढोमा आलेला आहे. बघा मोठ्या साईजचे ढोमे आलेले आहेत आपल्याला, एक मोठा साईजचा आहे आणि एक काटे आलेले आहे. तुम्ही बघू शकता गाईस काटे आलेले आहे. आपल्याला झिपट सुद्धा आलेला आहे. बघा एक झिपट आलेला आहे आणि एक काटे आलेले आहे. त्यामध्ये आपल्याला मोठ्या साईजचं डोमा सुद्धा आलेला आहे. तुम्ही बघू शकता आता आपण तिसरं जाल खेचलेलं आहे. बघा तिसरं जाल आपण घेतलेलं आहे खेचायला. तर मंडळी आता आपण आपली 5 जाळं उचलून घेतलेली आहेत आणि शेवटचं जाल आपण अजून उचलणार आहेत. पण आता आपण जे 5 जाल उचललेले आहेत त्यामध्ये आपल्याला बघा गेदरू सुद्धा आलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, इथे बघा गेदरू कशा प्रकारे दिसतो बघा गाईस. आता तुम्ही तोंड बघू शकता किती मोठं आहे गेदरूचं आणि याचा कलर सुद्धा बघू शकता पूर्ण नाटच आहे. तर काही ते बघा पूर्ण दगडासारखे कलर आहे, म्हणजे दगडामध्ये लपून बसतो हा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसतो हा. तुम्ही बघितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्याला तुम्ही काय सांगता ते. आणि आपल्याला आता जाळीमध्ये मोठासा आपला कोतील मास आलेला आहे. बघा कशा प्रकारे पवा आता काढणार आहेत जालातून. किती मोठा साईजला पण मोठा आलेला आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे साईज, खतरनाक मोठा. तुम्ही बघू शकता पहा, मला तर वाटतं काल रात्री अटकला असेल जालामध्ये, कारण अजूनपर्यंत फ्रेश आहे. कारण की हा जो मासा आहे तो 12 तासामध्ये पूर्ण खराब होऊन जातो. जर 12 तास उलटून गेले त्यानंतर पूर्ण मांस सडायला लागतं या माशाचं. तुम्ही बघू शकता आपल्याला सध्या तरी आता भेटलं आहे, आपल्या हातात भेटलेलं आहे. मोठा आहे साईज, बघा बघू शकता तुम्ही साईज मस्त मोठी साईज आहे. बघा तुम्ही बघू शकता. आणि सध्या आपल्याला कालच्यासारखे आपल्याला चिंबोरी सुद्धा आलेले आहेत. बघा जे कालच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील, आज सुद्धा भेटलेले आहेत. पप्पा आता धुवून काढता येते, त्याला पाण्यामध्ये धुवायला लावलं आहे. पूर्ण त्याची चिकटी जी होती, म्हणजे त्याला जेवढं काही लागलेलं होतं चिक्कळ वगैरे तो पूर्ण काढलेला आहे. बघा आणि आपल्याला झिपटीसुद्धा आलेली आहे. झिपटी तुम्हाला दाखवतो, ती जिवंत आहे, भरपूर चिपचिपी आहे. बघा तुम्ही बघू शकता ही कशा प्रकारे दिसते, तुम्ही बघू शकतात. एका साईडला पूर्णपणे हे बघा हातातून घसरते. हे गाईच त्याच्या तोंड बघा कसं असते, वरच्या साईडला तोंड असे डोले वरच्या साईडला आणि खालच्या साईडला डायरेक्टली
चपटे आहे बघा, तुम्ही बघू शकता. खालच्या साईडला तोंड आहे तिचं, साईडून असं तिचं तोंडच आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला आज एक चिंबोरा आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघायला नाही भेटलं असेल, पण आज आपल्याला आलेलं आहे चिंबोरे. ते तुम्ही बघू शकता. या चिंबोऱ्याच्या डोक्यावर बघा क्रॉस तुम्हाला दिसत असेल आता, कशा प्रकारे क्रॉस बनलेला आहे. हा नॅचरल आहे, आपल्या चिंबोऱ्यावर असतो. भरपूर चिंबोरे असे असतात, तुम्हाला बघायला भेटतील पुढे. जर आपल्याला खेकडे भेटले तर बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता. आता सध्या तरी यावर क्रॉस आहे, तुम्ही बघितलं असेल. लगेच बघा आता बाकीचे चिंबोरे वगैरे आहेत ते आपण आता काढून घेणार आहेत. भरपूर चिंबोरे आलेले आहेत आपल्याला ह्या जाळ्यामध्ये, भरपूर नाही मंडळी. बघा आपल्याला एक शिवण सुद्धा आलेलं आहे. जिवंतच आहे शिवण वगैरे, तुम्हाला दाखवतो. हेच बघा शिवण पूर्णपणे मस्त मोठी साईज आलेली आहे आपल्याला आज. गेल्या टायमाला आपल्याला छोटी आलेली आहे, आज जराशी साईज मोठी आहे शिवणची, तुम्ही बघू शकता. तर मंडळी आता आपली जाळी वगैरे खेचून झालेले आहेत आणि आपल्याला बघा किती मासे भेटलेले आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला शिवण वगैरे भेटलेले आहेत, आपल्याला मस्त चिंबोरी सुद्धा भेटलेले आहेत छोटी छोटी, आणि आपल्याला डोमा मासा भेटलेला आहे, तो पण मोठा साईजचा भेटलेला आहे. आणि आपल्याला एक कोता भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. कोता पण मोठा भेटलेला आहे. आता ही मासली घेऊन आपण चाललेले आहेत, घरी चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता आपण किनारीला आलेले आहेत. आता ही मासली नाक्यावर घेऊन जाणार आहेत, तुम्हाला दाखवतो आता. आणि सध्या तरी बघा मोठ्या बोटीमध्ये आपण जे तुम्ही बघतात आहेत, आता बर्फाचे लादे वगैरे आहेत ते आता बोटीवर चढवणार आहेत, मोठ्या बोटीवर. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता जे बोटी कविल्या जातात 10-15 दिवसासाठी, त्यासाठी बर्फ लागतो. तर काहीच बघा कशा प्रकारे बर्फ वगैरे टेम्पोतून आणून जाळीमध्ये इकडे खांद्यावर घेतात बघा. खांद्यावर घेऊन डायरेक्ट आपल्या बोटीवर चढून मोठ्या बोटीवर घेऊन जातात. तुम्ही बघू शकता. आता सध्या मी समुद्रावर आहे आणि समुद्रावर भरपूर वगैरे मासे आलेले आहे आज सुद्धा आहे. काहीच आता बऱ्याच दिवसानंतर मासे चालू झाले आहे, तर डेली मासे आता येत आहे इथे. तुम्ही बघू शकता लांब लांबपर्यंत सर्व मासलीच आहे. जसं तुम्ही बघू शकता किती बर्फ आहे. लाद्याच्या लाद्या आणलेल्या आहेत भरपूर, टेम्पोवरून बर्फच आहे फक्त बघा, तुम्ही बघू शकता. घरचं फायनल आपण आता घरी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता शिवंडीचा कलर बघा कसा दिसतो. शिवण कशा प्रकारे दिसते तुम्ही बघू शकता. त्याच्यावरची डिझाईन तुम्ही बघू शकता. हा गाईज कशा प्रकारे दिसते. त्याच्या डोक्यावर बघा किती काटे आहेत, तुम्ही बघू शकता. आता आणि दिसण्यामध्ये कसे दिसते तुम्हाला दाखवतो समोर. कसे बघा शिवण कशा प्रकारे दिसते, ते जिवंत आहे बघा गाईज. आता चिंबोरी पण मस्त आता कोता वगैरे घेऊन जाणार आता नाक्यावर, मस्त फ्रेश आहे. तर गाईज चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.